नमस्कार, मी तुमची हितचिंतक जान्हवी ताई. मला नेहमीच हा प्रश्न केला जातो, की ताई तुम्ही देव मानत नाही का? तर नाही आहे हां असं. मी निसर्गाला खरंच मनापासून देव मानते आणि निसर्गात खरा ईश्वर आहे, असं मला वाटतं. त्यातलाच आपण एक घटक आहोत मानवी जीवन. कारण आपण दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसची गणरायाची मूर्ती आणतो आणि निसर्गाचा समतोल बिघडवायला खरे साथीदार असतो. तर यावर्षी गणरायाचे विसर्जन होणारच आहे. तर दरवर्षी आपण गणरायाकडे एक मागणी मागत असतो, की आम्हाला सर्वांना चांगली बुद्धी दे. पण चांगल्या बुद्धीचा प्रचार आपण खरंच करतो का? नाही करत. आम्ही प्रयत्न करतोय, तुम्हीही प्रयत्न करायला सहकार्य करा. कसं आहे माहिती आहे का? प्रत्येकजण नास्तिक हा भावभक्तीने समजलाच जायला पाहिजे असं काही नाही. त्याच्याकडे समज असावा लागतो त्या भक्तीचा. कारण देवाच्या नावाखाली चालणारा खरंच नाटकीपणा, नालायकपणा मला पटत नाही. देवाच्या नावाखाली खरंच भक्ती करत आहोत का आपण? स्वतः माणूस म्हणून राहत आहोत का आपण? नाही राहत आहोत. ते कुठेतरी आपण विसरलोय. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला ईश्वर चरणी काहीतरी चांगलं मागण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आपल्याला. कुठेतरी आपण चुकतोय याची जाणीव लवकरात लवकर झाली पाहिजे. माणूस म्हणून पुन्हा एकदा आपला चांगुलपणीचा रंग आपल्यावर चढवून घेऊया. तो रंग कुठेतरी हरवलाय. तुम्हाला माहिती आहे का, मी भले जरी जास्त देवदेव करत नसले तरी प्रत्येक आरती माझी तोंडपाठ आहे. प्रत्येक श्लोक माझ्या तोंडपाठ. कारण आवडतं मलाही आहे, पण मला त्याचा आहे ना शो ऑफ करायला आवडत नाही. तुम्हाला माहिती आहे, एक छोटीशी आरती तुमच्या सर्वांसाठी. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. सिंदूर चरचित धवळे अंग चंदन ओठी खुलवी रंग गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया.